हॅलो हॅलो हॅलो. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे सगळेजण सहलीला चाललो आहे आम्ही सगळेजण. आणि आमच्यासोबत आहे आमच्या बिल्डिंगच्या सगळ्या लेडीज. ती आहे स्वर्धा, जिजा आणि मनवा. मनवा झोपली. कोमल. सो फायनली आम्ही खूप दिवसांनी फिरायला चाललो आहोत आणि ते पण एकत्र सगळेजण. आणि आम्ही ठरवलं होतं की आम्ही जाऊ कोकणामध्ये, पण सध्या CNG आणि पेट्रोल तिकडे नाही आहे, त्यामुळे आम्ही प्लॅन चेंज केला आणि आम्ही ठरवलं की महाबळेश्वरला जायचं. सो स्टे ट्यून विथ मी. आणि आम्ही आज काय 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 धमाल करणार आहोत तर आम्ही तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहोत. तर चला.
सो फर्स्ट आम्ही आलो आहे वाईला. वाईला गणपतीचं दर्शन घेणार आहोत आम्ही आणि मग बाकीचे स्पॉट एक्सप्लोअर करणार आहोत. आणि तर सगळ्यांचं फोटो सेशन चाललंय ते. ओ इथे इथे आईने व्हीलचेअर घेतली. मग तुला उतरावं लागेल थोडं 1 मिनिट. वातावरण इथलं खूप छान आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर इकडे व्हिडिओ आणि फोटो अलाउड नाही आहे, त्यामुळे मी बाहेरनच गणपती बाप्पाचा फोटो काढलाय. ठीक आहे. तर आता आम्ही चाललो इथल्या महादेवाच्या मंदिरामध्ये. इकडे फोटो शूट राहिलंय. थांबा. तर इथे तुम्ही कधी आला तर सकाळच्याच वेळेला या, कारण का सकाळी अजिबात गर्दी नसते आणि तुम्हाला व्यवस्थित दर्शन भेटतं आणि तुम्हाला नीट सगळं बघता येतं. तर इथे छोटीशी एक मारुतीची मूर्ती आहे, ती खूप छान आहे. तर ही आहे कृष्णामाई नदी आणि हे कृष्णामाईचं मंदिर आहे. आपण पलीकडे जाऊन येऊ व्हिडिओ काढून. तरी जाऊन काढा मग व्हिडिओ बघता येईल. जायचंय बघायला. जायचंय बघायला. काय बघायचं? तर इथे कुंभमेळा भरलाय. इथे ठिकठिकाणाहून साधू आले. उज्जैन से, कोई उत्तराखंड से है, कोई हरियाणा से है, कोई मद्रास से है. हाँ. राधे राधे. सो आपको कैसे सुंदर लग रहा है आप लोगों के शहर को. बढ़िया कुंभ मेला जो है अच्छा है. पहली बार लगा है ऐसा. हाँ, पहली बार लगा है यहाँ पे मेला. हमारे को काफी आनंद आया. तो पूरा सहयोग हो रहा है यहाँ पे आपका? हाँ, पूरा सहयोग हो रहा है.
और ये आप लोगों के सहयोग से सारा ये कुंभ बढ़िया निकला और अब 3 साल के बाद में आने वाला कुंभ भी बढ़िया निकला। अच्छा जी, राधे राधे। राधे 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 राधे। जिजा जिजा था बोलने लग गया। अरे बांधले त्यांनी ती बघ खोली. अगं ही स्वतःहून आली. हा चांगले ना कधी ते बघ जिजा तर आता आम्ही पाचगणीला पोहोचलो आहे आणि आम्ही आता नाश्ता करत आहोत. तर मी आता पूनम प्युअर व्हेजमध्ये थांबलो आहोत कारण का वरती पाचगणीमध्ये जास्त हॉटेल्स नाही आहेत पण खूप रेअर वरती सापडतात. तर इथे सगळ्यांना खूप भूक लागली आहे. आणि इथे ब्रेकफास्ट खूप यम्मी आहे. ब्रेड बटर आणि ब्रेड जाम सुद्धा खूप छान आहे आणि उत्तप्पा पण आणि मिसळ तर एक नंबर आहे. चालतं मस्ट ट्राय. पाचगणी बस डेपोच्या जवळच आहे. तर आता आलो आम्ही टेबल पॉइंटला आलोय. इथे बघण्यासारखं जास्त काय नाहीये, फक्त इथे सगळे घोडेच दिसतात. ही घोडा बघ घोडा. घोडा. तर इथे वातावरण ढगाळ आहे. शक्यतो पाऊस पडू शकतो असं वाटतं. नाही बोलले आलाय तो आपल्या मागे मागे. त्याला घेऊन मी पुढे बसते. हळूहळू चला. धंदा चांगला झाला पाहिजे आमचा. आतमध्ये सरकून बसत. एक सीटर बिठा. एक सीट वर द्यायची. चिचा कुठे बसलं गाडीला. 200 तो ये तेरे को. विचार उसको. 100 है क्या तेरे को? पैसे दिले सोडणार मी काय. तुम्ही केवढे लुटले. 500 रुपये गाडीचे घेतलेत फक्त. मॅडम थोडे मागे सरका तुम्ही. मागे सर. बरोबर आहे का आता. बापरे. घोड्याला त्रास नाही ना होत तुमचा. बापरे. तुम्ही महाभारत बघितलं. महाभारतला असं बोललं जाते बघितला. त्यामध्ये बघा पेंटिंग कॉम्पिटिशन झालं. ग्राउंड दिसते ना, इथे पेंटिंग कॉम्पिटिशन झाली आहे तारे जमीनचे. तिकडे स्टेप दिसते का रेड कलरची, तिथे बसून पेंटिंग कॉम्पिटिशन झाली. इथं झाली का. बम बम बोले मस्ती में डोले गाणं ऐकलंय ना तुम्ही. ते पण तिथे शूटिंग झालंय. वर बघा पहाडावर पुस्तकांची गाव बिल्लार. तिथे 250 घर आहेत. प्रत्येक घरात लायब्ररी आहेत. त्यामुळे त्याला पुस्तकांची गाव असं बोलले जाते. तुम्हाला एक खाली उंच उंच झाडं दिसतात ना, हे सिल्वर ओकचे झाड आहे. ते 18-19 घंटा ऑक्सिजन म्हणून आपल्याला फ्रेश हवा लागत आहे. ते ब्रिटिश लोकांनी लावलेले झाड आहेत 1819 साली. पडायचं खाली. हा ना, ऐकत पण नाही. चला ओ आता रातून
दिसतो ना हा महुडा आहे बाजीराव मस्तानी पिक्चर बघितला हो, तू लास्टला बघा जलसमाधी घेतो बाजीराव तू तिथे शूटिंग झालाय डॅमच्या त्या साईडला ते गाव दिसतं ना बाजीरावने इथं समाधी घेतली का? दाखवलं गेलं पिक्चर मध्ये होय बाजीरावने इथं समाधी घेतली का? तिथे शूटिंग झालंय हा ना. चला ते लाकडाचं ते या ठिकाणी होतंय लोखंडाचं दिसतंय ना इथे 5 टेबल लँड आहेत मॅम म्हणून या गावाचं नाव पडलं पंचगणी हिंदीमध्ये पंचगणी म्हणतात मराठीमध्ये 5 गणी आपण उभा हा पहिला टेबल लँड तो दुसरा त्याच्या पुढे दिसतो ना तो तिसरा हा चौथा आणि हा 5वा मध्ये अंक निघतात त्यामुळे त्याला चौथा 5वा पकडले जाते 5 गणी गणीचा अर्थ होतो अंगण घराचं अंगण कसं प्लेन असतं तसे जे 5 टेबल टॉप प्लेन आहे तुम्हाला पुढे घोडागाड्या उभ्या दिसते ना ते शूटिंग पॉइंट आहे तिथे 300-350 मूवी शूटिंग झाले आहेत जसे की तुम्ही मेला पिक्चर बघितला मेला गुज्जरचा अड्डा दाखवला गेलता तो तिथेच होता दासिगीर आणि छावा बघितला होता छावामध्ये जे सिंगल घोडे वगैरे पळवल्या गेलते ना ते इथे होते आणि ते शूटिंग झालं छावामध्ये आम्ही काम केलं आहे आम्हाला 2,000 रुपये दिले ते शिपाई बनवलं गेलं तुम्ही गदर पिक्चर बघितला गदर इथं शूटिंग भरपूर होतात पण पिक्चरच्या थिएटर टॉकीज सिनेमा हॉलला इथं अलाउड नाही एज्युकेशन जास्त आहे 60 शाळा आहेत CBC ICC बोर्डाच्या एका मुलाची 4-5 लाख एका वर्षाची फीज आहे इथली लोकसंख्या 20,000 आणि स्टुडंट 30,000 आहे 28 राज्यातून मुलं इथे शिकायला येतात 5 गणी ठिकाणी आणि ह्या डोंगरावर बघा गाव दिसतं हे पुस्तकांचं गाव गेलं आहे सर्व घरामध्ये वाचनालय आणि ह्या सह्याद्रीच्या रांगा आहेत बेरी फळांची बुलबेरी ग्रीनबेरी असं बेरी येतात कारण इथं पूर्ण रेड सॉइल आहे लाल माती या लाल मातीमध्ये आयर्न सिलिकॉन घटक जास्त असल्यामुळे बेरीचे फ्रूट जास्त येतात तुम्ही ज्या ठिकाणी उभे राहिला हे समुद्र सपाटीपासून 4,378 फूट हे जे हाईट आहे हे बाजीराव मस्तानीचं तळ आहे शेवटला जलसमाधी घेतो बाजीराव त्याच्या किनारी गाव आहे चैना एक्सप्रेसचं गाव कुंभनगाव मुंगेडांत गाणं ऐकलं ना ह्या गावामध्ये झालं समोर आणि हे पालनखेत गाव ह्या डोंगरावर राजा हिंदुस्थानीचं समोर अशी इथली माहिती पांडवांच्या पायांचे ठसे आपण चाललो ना परत बापरे खूप जोरात थोडा पळतोय बापरे आणि तो माणूस आईस्क्रीम द्या आईस्क्रीम द्या गोडा उधळेल आपल्या आवाजाने इकडे बघ मम्मी ऊन किती पण राहू द्या मॅडम वातावरण असंच राहतं आज पाऊस पडेल का काय सांगतो नाही कुठे तिकडे बघा त्या साईडला सनसेट पॉइंट आहे मॅडम आणि हा मंकी पॉइंट आज मंकी पार्टीला गेलेत म्हणून मंकी नाही दिसणार त्यांची पार्टी असते कुठे पार्टी ते एकाचं लग्न आहेत ना ते सगळे लग्नाला गेले जेव्हा पब्लिक जास्त असते ना तेव्हा मंकी जास्त असतात तुम्हाला पहा नाही सोडायचा तर हा सनसेट पॉइंट आहे आम्ही सनसेट पॉइंटला आलो आहोत जर तुम्ही टेबल पॉईंटवर येऊन तुम्हाला राईड करतील तेव्हा ते तुम्हाला मंकी पॉईंट टेबल पॉईंट आणि सनसेट पॉईंट हे तिन्ही पॉईंट दाखवतील तर आता सगळ्यांनी हॉर्सची राईड केली आहे परत घोडागाडी रायडिंग केली आणि सगळे पॉईंट आम्ही फिरलो आहे आणि फोटो सेशन पण झालं आहे आता आम्ही चाललो आहे आमच्या दुसरा पॉईंटवर चला नेक्स्ट पॉईंट कोणता आहे मला पण नाही माहिती तर गेल्यावरच कळेल सो हा व्हिडिओ मी इथे संपवत आहे आणि हा व्हिडिओचा दुसरा पार्ट मी उद्या पोस्ट करत आहे सो स्टे ट्यून विथ मी चला पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय